मसाजोगच्या सरपंच हत्याकांड प्रकरणाचा खटला महाराष्ट्राबाहेर चालवा असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटलेलं आहे। तशी मागणी त्यांनी केली आहे। खटला बीडमध्ये न चालवता शेजारच्या तेलंगणा किंवा कर्नाटकामध्ये चालवला जावा असं सोनावणेंनी म्हटलंय। महाराष्ट्राबाहेर खटला चालवला तरच संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळू शकेल असं देखील विधान बजरंग सोनावणे यांनी केलंय। सगळ्या प्रकरणाची जर विचार केला तर पोलीस यंत्रणेचे जे संशयास्पद वातावरण निर्माण झालंय, माझी याच्यासाठी अशी मागणी आहे की हे प्रकरण आमचं बीड जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर कुठेतरी चालवा तरच खऱ्या अर्थाने न्याय मिळेल। तेलंगणा, कर्नाटक इकडे कुठल्या बाजूच्या एखाद्या स्टेटमध्ये चालवा याला तर आम्हाला न्याय मिळेल। बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा कुठं नाहीये। या संदर्भात आपण बोलणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याशी। शिवाजी, बजरंग सोनावणेंकडून पोलीस प्रशासनाच्या सगळ्या कार्यपद्धतीवर किंवा एकंदरीत न्यायव्यवस्थेवर हा संशय व्यक्त होण्यामागे नेमकं काय कारण आहे? ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपींना अटक झाली, आरोपींना अटक होताना त्याचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते, मात्र पोलिसांना याची माहिती नव्हती का, असा प्रश्न बजरंग सोनवणे यांनी आपल्या उधार टीव्हीतील धुळा या कार्यक्रमामध्ये उपस्थित केलेला आहे। त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न हा देखील होता की त्याच्यासोबत पोलिसांचा बॉडीगार्ड सोबत होता, मग पोलिसाच्या बॉडीगार्डने त्याला अटक का केली नाही। या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने पोलिसांची भूमिका संशयास्पद विरोधकांना वाटत आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये न्याय मिळणार नाही महाराष्ट्रामध्ये अशी त्यांची भावना आहे। त्यामुळे त्यांनी हे प्रकरण शेजारच्या राज्यामध्ये म्हणजे कर्नाटक आणि तेलंगणा या दोन राज्यांचं नाव घेतलेलं आहे आणि विशेष म्हणजे या दोनही राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे। त्यामुळं या सगळ्या प्रकरणाबाबत एकंदरीत केंद्र राज्य सरकारच्या सर्व या यंत्रणांबाबत बोर्ड दाखवण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे केस इतर राज्यामध्ये चालवले जातात जेव्हा अति महत्वाच्या केसेस असतात आणि राज्यातील यंत्रणेवरती विश्वास राहत नाही। अशा अनेक इतिहासामध्ये अशा केस चालवल्या गेल्या आहेत, मात्र या केसमध्ये तशी परिस्थिती आहे का हे तपासून या संदर्भात न्यायालय निर्णय घेईल। सध्या तरी या प्रकरणावरती फक्त खासदार म्हणून त्यांनी ही मागणी केली आहे। या अगोदर या अशा प्रकारची मागणी दुसऱ्या जिल्ह्यात चालवावं असं अंबादास दानवे यांनी म्हटलं होतं, मात्र आता बीडच्या खासदारांनी ही मागणी दुसऱ्या राज्यात चालावी अशी मागणी केली आहे। निश्चित शिवाजी, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।